मित्रांनो, आपण आता भूगोलचे प्रश्न बघूया, जिओग्राफीचे. 16 नंबरचा प्रश्न आहे बघा. खालीलपैकी उदरनिर्वाहक शेतीचे वैशिष्ट्य नाही. नाहीवर लक्ष द्यायचं, महत्त्वाचं नाही. त्याला अगोदर पहिले तुम्ही अंडरलाईन करून घ्या किंवा सर्कल करून घ्या. सकल लागवड हा उदरनिर्वाह शेतीचा आहे. वैशिष्ट्याचे म्हणजे त्याचं ते म्हणजे कमी शेतात आहे ना, तुम्ही जास्त उत्पन्न घेता. शेती कमी आहे आणि तुमच्या फक्त तो उदरनिर्वाह चालतो त्याच्यातनं, स्वतःपुरतं घ्यायचं आणि ते हे भागवायचं त्याच्यातून. त्यामुळे त्यांना एक पशुपालनपूरक व्यवसाय पण लागतो, कारण शेती थोडी असते ना. हां, ठीक आहे. दुसरा पण आहे, दर हेक्टरी कमाल उत्पादन, म्हणजे छोटीशी जमीन आहे पण त्यामुळे त्यांना जास्त उत्पादन घ्यावं लागतं छोट्याच्या. विस्तीर्ण आकार नाही, ते शेतीचा आकार कमी असतो. म्हणजे नाही म्हणलं सी घेते उत्तर त्याचं. चला करू. 17 नंबरचा प्रश्न आहे बघा. नागरी वस्तीचा आकृतिबंध नाही. नागरीचा म्हणजे आपला हे बाकीचे 3 नागरी असतील आणि एक त्यातला ग्रामीण असेल कुठला, तो ओळखायचा फक्त. बुद्धिबळपट्टासारखा म्हणजे तो शहरात असतो, तो वर्तुळाकृती शहरात, रशाकृती शहरात, म्हणजे विस्कळीत असते ना बघा. ग्रामीण भागात असते बघा, काही घरं इकडे डोंगर दऱ्या, घाटवस्ती अशा ठिकाणी ती नागरी नसते, म्हणजे तो ग्रामीण वस्तीचा भाग झाला. करेक्ट आहे. चला पुढे 8 नंबरचा क्वेश्चन. आता योग्य जोड्या लावा. राष्ट्रीय उद्याने आणि त्यांचं हे देश. आता आपलं पहिलं तर भारताचं बघूया. जिम कॉर्बेट, ओके. एला हां, इथे एक ए आणि इथे एक ए, ठीक आहे. आता आपलं अजून बघावं लागेल. हे 2 तर कट झाले. त्याच्यानंतर ऑस्ट्रेलिया, ग्रेट बॅरियर रीफ तुम्हाला माहितीच असेल, सगळ्यात मोठं प्रवाळ बेट आहे ग्रेट बॅरियर रीफ ऑस्ट्रेलियामध्ये येते. ठीक आहे, माहीत नसेल तर आता लक्षात ठेवा. डीचं 4 करायचं आपलं. डीचं 4 दोन्ही ठिकाणी, म्हणजे ठीक आहे. आपलं तरी आता एक बघायचं. हे ग्रँड कॅनन ऐकलं असेल बघा तुम्ही कधीतरी. म्हणजे ग्रँड कॅनन हे अमेरिकेमधलं आहे आणि हे इक्वेडर हे गालापागोसमधलं आहे. म्हणजे अल्टरनेट करायचं. बीचं 3 करायचं हे आणि सीचं 4. ऑप्शन आलं 3. ठीक आहे. तुम्हाला जिम कॉर्बेट माहितीच पाहिजे, म्हणजे तुम्हाला 50-50 होता. तरी पण थोडंसं तुम्ही जर हे केलं असतं, USAचं ग्रँड कॅनन थोडंफार कधी ऐकण्यात असेल तर तो उत्तर आलं असतं. हेतवणे हा जलसिंचन योजना खालीपैकी कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? हेतवणे प्रमुख जलसिंचन. हेतवणे हा आहे ना, रायगडमध्ये आहे बघा. म्हणजे पहिली गोष्ट तर तुम्ही हे बीड वगैरे असं जर बीड, सातारा हे तर हेच करू शकत होता. आणि सिंधुदुर्ग आणि रायगड, आता 2 कोकणातले ऑप्शन दिलेत, म्हणजे यातला तुम्ही दोन्हीपैकी एक मारू शकता 50-50मध्ये. म्हणजे असं जर असेल ना कधी 2 जवळजवळचे ऑप्शन, तर 50-50 प्रश्न सोडायचा नाही तो, म्हणजे काहीतरी द्यायचं करून. खालीपैकी कोणता जलजन्य खडकाचा गुणधर्म नाही विचारले? जलजन्य, पहिले तर हे कीवर्ड मार्क करायचे. एकाच खडकाच्या थरात अनेक आकाराचे कण संघटित झाले असतात, ठीक आहे असेल. खडक ढव्या आकाराचे असून कठीण असतात. आता तुम्ही थोडासा विचार करा, म्हणजे ते पाण्यात येतं, म्हणजे ते थोडेसे मृदू असतात ना. ऑलरेडी ते कायम पाण्यात, खडकात प्रामुख्याने जीवावशेष आढळतात, बरोबर आहे. कडक मृदू असतात त्यामुळे त्यांची झीज लवकर होते, बरोबर आहे. आता इथं बघा मृदू दिले आणि इथं कठीण दिलं आहे, तर दोन्हीपैकी एक उत्तर. तुम्ही हे 2 एकदम कॉन्ट्रास्ट आहेत ना. हे तर मग हे तर ऑप्शन लगेच गेले, 1 आणि 3 तर गेले, पण 2 आणि 4 मध्ये तुम्हाला मारायचं आहे. त्यामुळे त्यांची झीज लवकर होते. हे तुम्हाला म्हणजे पाण्यात असेल तर मृदू असणारच ना बघा. एखादी गोष्ट आपण पाण्यात टाकली तर ती हळूहळू विरघळून जाते, मग ती मृदू आहे, त्यांची झीज लवकर होते. अशा प्रकारे एकदम लॉजिकली आपण तो क्वेश्चन सोडू शकत होतो. 21 नंबर. भारतीयातील जनगणना वर्ष त्यांच्या मृत्यूदर यांचा योग्य जोड्या लावा. मृत्यूदर आहे ना, आता तुम्ही एकदम म्हणजे कॉमन लॉजिक लावा. जसं आपण म्हणजे आपला थोडंसं आपण विकसित होत जातो तसं आपले मग मृत्यूदर कमी कमी होत जातो ना. मग सगळ्यात जास्त मृत्यूदर कधी असेल? सगळ्यात आधी असेल, म्हणजे थोडंसं जुन्या याच्या काळात. एक 15 आपण लावू, एक कॅनल थोडा 11 अजून कमी झाला, 1ला अजून कमी झाला आणि 11ला अजून कमी झाला. मग 1, 2, 3, 4 डायरेक्ट असं आहे का कोणतं ऑप्शन? 1, 2, 3, 4 चला पहिलाच ऑप्शन आहे, ठीक आहे. एकदम म्हणजे लॉजिकल प्रश्न होता. विखुरलेल्या वसाहतीची खालीलप्रमाणे वैशिष्ट्ये आहेत. विखुरलेली वसाहत. चला पहिलं काय? डोंगराळ भागात गवताळ प्रदेश, दाट जंगलाचा प्रदेश आहे. ते प्राकृतिक व पर्यावरणीय प्रतिकूलतेमुळे विखुरलेली वसाहत आढळते, बरोबर आहे. या वसाहतीमध्ये घरांची रचना एकाकी स्वरूपांची असते, ठीक आहे, बरोबर असेल. नदी, डोंगर रांगा, रस्ते, रेल्वे मार्ग इत्यादीमुळे घरांचे समूह परस्परांपासून दूर अंतरावर असतात. मैदानी भागात तसेच सुपीक मृदेच्या भागात या वसाहती आढळतात. ते विखुरलेले विचारलंय ना, ठीक आहे. मैदानी भागात सुपीक मृदेच्या भागात विखुरलेले नाही आढळत. विखुरलेल्या ह्या डोंगरात आढळतात, पण असं हे सुपीक प्रदेशात आहे ना, एका ठिकाणी असतं गाव, म्हणजे असं. आणि इथं नदी, डोंगर रांगा, रस्ते, रेल्वे मार्ग आहे ना, इत्यादीमुळे विखुरलेले नसतात, ते रेषीय असतात. रेषीय म्हणजे बघा, एखादा रेल्वे ट्रॅक गेला असा, तर त्या रेल्वे आहे ना, म्हणजे साईडनी वस्ते असतात बघा अशा, म्हणजे घरं असतात इकडनं असं. किंवा नदी जरी असेल, म्हणजे एखादी अशी नदी वाहत आली तर ते आहे ना, नदीच्या कडेने अशा घरं असतात बघा, इथे असे नदी. हां, तर त्याच्यामुळे हे सेकंड पण नाही आहे, म्हणजे विखुरलेलं आहे ना. ए आणि बी त्याचं उत्तर आहे आन्सर, फायनल आन्सर, आणि तेच आयोगाने पण तेच दिलेलं आहे. 22 नंबर झाला. आता चला 23 नंबर. खालीलपैकी सिंधू नदीची उपनदी नाही विचारलं. एकदम फुलटॉस प्रश्न होता. चिनाब, बियास, सोन, रावी. चिनाब आहे, बियास आहे, सोन आहे ना, ही यमुनेची उपनदी रावी आहे. म्हणजे आणि याच्यात आता आहे ना, म्हणजे हे सध्या न्यूजमध्ये पण भरपूर आहे, कारण भारताने तो आपला 1960चा तो करार आहे ना, काय नाव त्याचं,
सिंधू पाणी करार. सिंधू पाणी करार आहे ना, सिंधू पाणी वाटप करार. करार 1960 तो भारताने स्थगित केला आहे. म्हणजे त्याच्यात आहे ना, भारताला 3 नद्या होत्या आणि पाकिस्तानला 3 नद्यांचं पाणी दिलेलं होतं. तर पाकिस्तानच्या वाटेला आहे ना 3 नद्या होत्या. त्या नद्यांची नाव आहे ना तुम्ही लक्षात ठेवा. त्यांचं असं आहे CJI, म्हणजे सगळ्यात अगोदर चिनाब, नंतर वरती झेलम, आणि नंतर हे झेलमचं हेच केलं, आणि नंतर इंडस म्हणजे सिंधू आपली. तुम्ही CJI असं लक्षात ठेवू शकता. CJI चीफ जस्टिस ऑफ इंडिया असं, म्हणजे ती ट्रिक आहे असं. आणि भारताला ज्या आलत्या मग त्या खालच्या रावी, बियास आणि सतलज. तर मित्रांनो तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, यातली जी बियास नदी आहे ना ही भारतामध्येच सतलजला मिळते. बाकी सतलज मग तिकडे मिठानकोटला जाऊन इंडसला मिळते. रावी पण लाहोरच्या तिथून जाते आणि तिकडे मिळते. ह्या 3 नद्या भारताला म्हणतो तो करार स्थगित केला. वर्ल्ड बँकेने मध्यस्थी केली होती. आय थिंक 19 सप्टेंबर 1960 साली झालेला आहे तो करार. महत्त्वाचा आहे. कराचीमध्ये झाला होता अयूब खान आणि आपले भारताचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यामध्ये. महाराष्ट्रात खाली कोणत्या प्रकारच्या जलप्रणाली आढळतात? वृक्षाकार, अनिश्चित, समांतर, जाळीदार. हे सगळे जलप्रणाली म्हणजे आढळतात ना आपल्याकडे. काही ठिकाणी वृक्षाकार आहे, समांतर पण आहेत कोकणात, अनिश्चित आहेत, जाळीदार त्या पण आहेत. म्हणजे इकडे ह्याच्यातल्या नद्या बघितल्या आपण समजा विदर्भातल्या वगैरे, तर त्या जाळीदार पण आहेत. ऑल ऑफ द अबोव इज आन्सर. 25 नंबरचा प्रश्न हा घनतेवर विचारला आहे. सन 2011च्या अंतिम जनगणनेनुसार महाराष्ट्रात लोकसंख्येची सर्वात जास्त घनता मुंबई उपनगर जिल्ह्याची होती. आणि 2011च्या अंतिम महाराष्ट्र लोकसंख्येच्या घनतेत कोल्हापूर जिल्ह्याचा 5वा क्रमांक आहे. हा खूपच स्पेसिफिक प्रश्न आहे, म्हणजे एकदम अतिच फॅक्च्युअल प्रश्न. पण मुलांचे पाठ आहे, तुम्ही पाठ करायला पाहिजे. म्हणजे ह्यात काय म्हणजे हा प्रश्न आहे ना एक्सेप्टेड आहे की घनतेबद्दल आयोग खूपच म्हणजे हे घनतेला आयोगाने दत्तकच घेतलं आहे. त्यामुळे तुम्ही ते पाठ करून ठेवायला पाहिजे. तेवढे 5 ते पाठच पाहिजेत. त्याची एक ट्रिक सांगतो मी तुम्हाला. नगर शहर ठप्प केले. पहिलं नगर म्हणजे मुंबई उपनगर, शहर म्हणजे मुंबई शहर, ठ म्हणजे ठाणे, प म्हणजे पुणे, केले म्हणजे कोल्हापूर. म्हणजे 5वा कोल्हापूर आहे. म्हणजे दोन्ही ऑप्शन त्याचे बरोबर आहेत. दोन्ही विधाने बरोबर आहेत. खालीपैकी कोणती विधाने चुकीची आहे? आधी तर चुकीचं विचारलं आहे, लक्ष द्यायचं आहे चुकीकडे पहिला. नाही तर आपली येत असं पण याचं म्हणजे घाईमध्ये बरेचसे हे होतं. अरबी समुद्रात लक्ष बेट समूह आहे, ठीक आहे. भारताची सागरी सरहद्द किनारपट्टीपासून 12 नाविक, ठीक आहे. बंगालच्या उपसागरात अंदमान आणि निकोबार बेटे आहेत, बरोबर आहे. भारताची पाकिस्तान व बांगलादेश बरोबर भूसीमेची नैसर्गिक सरहद्द आहे. नैसर्गिक आहे का मित्रांनो? नाही ना. आपल्या म्हणजे भारत पाकिस्तान आणि बांगलादेश अगोदर एकच होते ना. ती म्हणजे नंतर आपली ही कुठली देश आपली ड्युरन लाईन वगैरे, अजून इकडची बांगलादेशची एक मॅकमोहन तर चायनासोबत आहे ना. ह्या लाईन म्हणजे आपण जेव्हा हे झालो पार्टिशन झालं तेव्हा हे केलं ना. असं नदी किंवा डोंगर वगैरे मोठे मोठे पहाड वगैरे ते असेल तर मग आपण म्हणतो की ते नैसर्गिक आहे. पण असं नाही ना की भारताची हे म्हणजे आर्टिफिशियल बाउंड्री आहे ती. 4 त्याच्यामुळे चुकीचं आहे. पुढीलपैकी कोणत्या घटकांच्या माध्यमातून मासेमारी विकास कार्यक्रम प्रभावीपणे राबवला जातो? भारतीय मत्स्यपालन सर्वेक्षण, राष्ट्रीय मत्स्यपालन विकास मंडळ, मासेमारी बंदरांचा विकास आणि मांस बाजारपेठ. असं मांस आपल्याला आता ऑप्शन जास्तीत जास्त म्हणजे ठीक आहे. भारतीय सर्वेक्षण, विकास मंडळ, हे बंदरांचा विकास, हे सगळे असं विकास. मांस बाजारपेठ असं काही नाही ना. म्हणजे ABC असं आन्सर आहे ते. 28 नंबर क्वेश्चन. खाली दिलेल्या पर्यायातील संयुक्त संस्थानातील सर्वात लांब नदी कोणती? म्हणजे आपल्या इथं USAचा प्रश्न विचारला, अमेरिकेचा. तर कोलंबिया, हडसन, स्नेक, मिसिसिपी. तुम्ही जर ऐकलं असेल चुकीचा प्रश्न आहे म्हणजे हा सर्व. मिसिसिपी नदी अमेरिकेतली सर्वात लांब नदी. खालीपैकी कोणती विधाने महाराष्ट्राच्या बाबतीत 2011 जनगणनेनुसार बरोबर आहेत? लोकसंख्येत महाराष्ट्र देशाचा 2रा क्रमांक आहे. घनता 365 आहे. साक्षरता 82.91. लिंग गुणोत्तर 925. तर मित्रांनो हे तुम्हाला लिंग गुणोत्तर आहे ना हे माहीत पाहिजे होतं. 929 आहे. त्याच्यामुळे ते ड चुकीचं आहे. ड गेलं ऑप्शनला आहे. UP नंतर महाराष्ट्र 2 नंबरला आहे ना लोकसंख्येत. चंद्रपूर जिल्ह्यात खालीपैकी कोणती ठिकाणी दगडी कोळसा सापडतो? दगडी कोळसा. तर आता इथे बघा आपण बांदर, घुग्गुस, तेलवसा, वणी. जर आपण इथं ऑल ऑफ दी मारायचं म्हटलं तर ऑल ऑफ दी अबाव नाही तिथे कुठलेच. ठीक आहे. मग आता आपल्याला मॅक्सिमम घेऊन जायचे. मग एक तर ABC घ्या किंवा BCD घ्या.
आता थोडंसं मग आता ए बी बी सी बी आणि सी दोन्हीकडे कॉमन आहे. आता एक तर बांदर किंवा वणी, हे वणी आहे ना, हे वणी यवतमाळमध्ये आहे, म्हणजे एकदम बाउंड्रीलाच आहे चंद्रपूरच्या. आणि हे बांदर हे चंद्रपूरमध्ये आहे. मग त्यामुळे ए बी सी हे 3 उत्तर. जरी माहीत नसतं तुम्ही 2मध्ये एक मारायला पाहिजे 50-50, म्हणजे यायचे चान्सेस आहेत तुमचे. म्हणजे तसं हवामान बदल ही नैसर्गिक आणि सतत प्रक्रिया या कल्पनेला कोणता भूवैज्ञानिक पुरावा समर्थन देतो? उंचीवरील झाडामध्ये वलय, हिमनदींची प्रगती आणि माघार, हिमनदी तलावात गाळ साठवतो, सगळंच म्हणजे सर्वच हे उत्तर आहे त्याचं. असं आहे आम्हाला, म्हणजे ऑल ऑफ म्हणजे मोस्ट म्हणजे कॉम्प्रिहेन्सिव्ह आन्सर घेऊन जायचं. खाली विधानाचा विचार करा. निम्न अक्षरवृत्तांच्या मानाने उच्च अक्षर सर्वात मोठ्या प्रमाणात जैवविविधता असते. उच्च अक्षरवृत्तामध्ये कमी जैवविविधता असते, मोठ्या प्रमाणात नाही. इथं पर्वतीय उतारावर उंच उंचीपेक्षा निम्न उंचीवर सर्व जैवविविधता मोठ्या प्रमाणात असते. बरोबर आहे, ऑप्शन नंबर बी.